नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. भारत आणि चीन या दोन देशाच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आता इथं शाब्दिक युद्ध सुरू झालंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केलाय. शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं असा टोला राऊतांनी लगावलाय. हे काँग्रेसचे मंत्री असलेले नितीन राऊत यांनी शरद पवार यांच्या त्या वक्तव्यावर टीका केलेली आहे ज्याबद्दल राहुल गांधी यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी काउंटर केलं होतं आणि सांगितलं होतं की या मुद्द्यावर राजकारण करणं योग्य नाही. पण काँग्रेसला मात्र शरद पवारांची ती प्रतिक्रिया चांगलीच झोंबलेली दिसते आणि त्यामुळे आता काँग्रेसचे नेते एकामागून एक शरद पवार यांच्यावर तुटून पडलेले आहेत. इंदिरा गांधींनी 1971चं युद्ध जिंकलं होतं हे पवारांना आठवलं असतं तर बरं झालं असतं असंही राऊत म्हणाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची ही जी भाषा आहे ती अधिक टोकदार दिसतेय हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर एका बाजूला सगळा तणाव असताना आता या दोन पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पवार साहेब पहिल्यांदा तर काँग्रेसच्याच पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेलं नेतृत्व आहे. मला संपूर्णपणे खात्री आहे जेव्हा कुठं काँग्रेसवर काही बोललं जाईल तर पहिल्यांदा त्यांच्या हृदयाला छेद जाणार आहे. त्यांना कुठंतरी वाटेल की आपल्या पक्षाला या ठिकाणी हे लोक बोलत आहेत तर त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे काँग्रेसबद्दलची आपुलकी आहे. परंतु राहुल गांधींच्या बद्दलचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते त्यांनी कोणत्या कारणाने त्या ठिकाणी ते बोललेत हे मला माहिती नाही. परंतु राहुल गांधी जे बोललेत ते या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बोललेले आहेत. या देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे की आमच्या प्रधानमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आणि जे ॲक्च्युअल चीनच्या आणि भारताच्या सीमेवर लद्दाखमध्ये जे घडलं ते गलथान खोऱ्यात काय झालं, पेंगाँगमध्ये काय झालं ही माहिती जाणून घेणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं प्रधानमंत्र्यांना जर त्यांनी सल्ला दिला असता की त्यांनी प्रेसला सामोरं जावं आणि प्रेसला सामोरं जाऊन या देशाला याविषयीची माहिती द्यावी. मन की बात जेव्हा करतात तर त्यांनी हे जन की भी बात उन्होंने करनी चाहिए. तर हे त्यांनी जर पवार साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं. पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. मला वाटतं की निश्चितपणे ते त्यांच्या तोंडातून निघून गेले असतील शब्द, पण निश्चितपणे त्यांना काँग्रेस जी बाजू या ठिकाणी घेऊन आहे त्या बाजूने उभे राहतील हा विश्वास मला आहे. या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत. विवेक, काँग्रेसच्या एका पाठोपाठ एक नेत्यांकडून येणारी ही वक्तव्य आणि शरद पवार यांच्याबद्दल त्यांचा रोख पाहता काँग्रेस एवढी आक्रमक का झाली आहे? विलास, आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी राहुल गांधींबद्दल जे वक्तव्य केलं ते पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलंच झुमलेलं आहे. कारण राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले होते त्याच्यावरून राजकारण करू नये असा सल्ला शरद पवार यांनी दिलेला होता. त्यासोबतच 1962मध्ये जवळपास 45,000 स्क्वेअर फूटचा एरिया गेला होता याची देखील आठवण शरद पवार यांनी करून दिली होती. त्यानंतर मात्र राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून फारसं वक्तव्य आलं नव्हतं. मात्र आज या केंद्राकडून त्यांना आलेल्या सूचना दिसत आहेत की या विषयावर आक्रमक झालं पाहिजे. कारण नितीन राऊत आज जेव्हा पत्रकार परिषद मध्ये आले होते त्यावेळेस या विषयावर बोलताना त्यांच्याकडे एक लिखित निवेदन होतं. याचाच अर्थ काँग्रेस पूर्ण तयारीनिशी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतो आहे. नितीन राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवार जे राहुल गांधींच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, मुळात राहुल गांधी हे भारत आणि चीनचा जो संघर्ष झाला त्याबद्दलचे मूलभूत प्रश्न उपस्थित करतायत. 1962 साली जेव्हा युद्ध झालं त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झालेली होती. पण असं असताना त्यानंतर यशवंतराव चव्हाण जे शरद पवारांचे आद्य गुरु आहेत ते देशाचे संरक्षण मंत्री झाले होते. 1971 साली इंदिरा गांधींनी आपल्याला युद्ध जिंकून दिलं होतं याची आठवण शरद पवारांना व्हायला हवी होती असं देखील नितीन राऊत म्हणालेले आहेत. त्यासोबतच आणखी एक मोठा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की शरद पवार हे देखील देशाचे संरक्षण मंत्री होते.
पूर्वी जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची संधी होती, मात्र ते तसं झालं का याच्यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आणि जर राहुल गांधी काही विषय मांडत असतील तर त्या संदर्भात त्यांनी खरं तर नरेंद्र मोदी यांना सल्ला द्यायला हवा होता आणि या सल्ल्यामध्ये त्यांना म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही प्रसारमाध्यमांना सामोरे जा आणि भारत आणि चीन या विषयाबद्दल नेमकी काय खरी माहिती आहे ती देशाला सांगा, असा सल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायला हवा होता, असं देखील नितीन राऊत म्हणालेले आहेत. आपण बघितलं पाहिजे की आज सकाळी राजीव सातव हे राज्यामध्ये 2 किलोमीटरच्या मुंबईमध्ये विशेषतः 2 किलोमीटरच्या पलीकडे लोकांना वाहन घेऊन जाता येणार नाही या संदर्भात त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल, मुंबई पोलिसांच्या निर्णयाबद्दल टीका केलेली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल टीका केलेली आहे. आणि नितीन राऊत जे काँग्रेसचे आणखीन एक नेते आहे, या 3 नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य सरकारच्या काही भूमिकांबद्दल टीका केलेली आहे. त्याच्यामुळे या 2 पक्षांमध्ये आता हे वाकयुद्ध सुरू झालं आहे असंच म्हणावं लागेल. विलास. नक्कीच, पण याचा जेव्हा 3 नेते एका सुरात बोलतायत आणि त्यांची जी भावना आहे ती विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या त्या वक्तव्यावर आहे. एका बाजूला ते विरोध पण करतायत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांची जी राहुल ब्रिगेड म्हणून ओळखली जाते ती जास्त ऍक्टिव्ह झाली असं वाटतं आता या मुद्द्यावरून. कारण नितीन राऊत आणि हे दोघंही जवळचे मानले जातात, राजीव सातव. विलास, आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य किंवा गांधी कुटुंबियाबद्दल केलेलं वक्तव्य यावरून काँग्रेसचे नेते कसे आक्रमक होतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. खरं तर त्याला थोडा उशीर झाला असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्वरित काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया येणं खरं तर अपेक्षित होती, तशी आली नाही. त्याच्यानंतर मात्र बहुतेक केंद्रीय नेतृत्व नाराज झालेले दिसत आहे. कारण त्याच्याशिवाय असं एक रिटर्न स्टेटमेंट येऊ शकत नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांना माहिती होतं की आपल्याला सांगण्यात बहुतेक आलेलं असावं की आपल्याला अशी आक्रमक भूमिका घ्यायची आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे एक रिटर्न स्टेटमेंट होतं, एक लिखित स्टेटमेंट होतं नितीन राऊत यांच्याकडे. आणि त्यांनी जेव्हा शरद पवारांच्या वक्तव्यासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते लिखित स्टेटमेंट त्यांनी तिथं वाचून दाखवलं आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याचा अर्थ हाच आहे की राहुल गांधी किंवा गांधी कुटुंबियांविरोधात केलेली टीका काँग्रेस पक्ष सहन करणार नाही आणि तसंच आज ह्या 3 नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. विलास. नक्कीच, ही प्रतिक्रिया जी आज काँग्रेसकडून आलेली आहे ती आक्रमक भाषेत आहे आणि शरद पवार यांच्याबद्दलची आहे. त्यामुळे या 2 पक्ष जे आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि असे हे 2 पक्ष 2 वरिष्ठ नेत्यांच्या मधला हा वाद आहे. खरं तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ते वक्तव्य करतात. राहुल गांधी जे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि पुन्हा ते अध्यक्ष व्हावे असं काँग्रेसमधल्या नेत्यांना वाटतंय. ते चीन आणि भारत या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात. त्यानंतर शरद पवार यांचं वक्तव्य येतं आणि या सगळ्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाकयुद्ध रंगलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघूयात की राष्ट्रवादी काँग्रेस याबद्दल आता नेमकी काय भूमिका घेतं. दरम्यान वाढीव वीज बिलांमुळे नागरिक संतप्त असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज एक अजब दावा केलाय. वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढल्याचं नितीन राऊत यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. तसंच वाढीव बिल पाठवलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 3 टप्प्यात बिल भरता येणार असल्याची माहिती राऊतांनी दिली. कोणत्याही महावितरण केंद्रावर जाऊन 1/3 बिल भरता येऊ शकतं. संपूर्ण बिल भरल्यास 2% सूट दिली जाणार असल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलंय. जून 2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिना यात आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी हिवाळ्यातील वीज वापरावर दिलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वर्क फ्रॉम होम व उन्हाळ्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे, जी जून 2020च्या बिलात दिसून येते. घरगुती ग्राहकांसाठी वीज भरण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये काही सवलती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. घरगुती ग्राहकांसाठी 3 हप्त्यामध्ये वीज बिल भरण्याची सवलत आहे. महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही. कुठल्याही वीज भरणा केंद्रावर जाऊन कमीत कमी वीज बिलाच्या 1/3 म्हणजे 1/3 रक्कम भरता येईल.
आणि ती भरली तर तुमचं वीज कनेक्शन कापलं जाणार नाही. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत देशातल्या गरिबांना धान्य मोफत दिलं जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली जाणार आहे अशी घोषणा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. प्रामाणिकपणे कर भरलेल्या नागरिकांचेही पंतप्रधानांनी आभार मानले. बीते 3 महीनों में 20 करोड़ गरीब परिवारों के जनधन खातों में सीधे 31,000 करोड़ रुपया जमा करवाए गए हैं. इस दौरान 9 करोड़ से अधिक किसानों के बैंक खातों में 18,000 करोड़ रुपए जमा हुए हैं कि जब से देश में अनलॉक 1 हुआ है, व्यक्तिगत और सामाजिक व्यवहार में लापरवाही जरा बढ़ती ही चली जा रही है. कंटेनमेंट जोन्स, उस पर तो हमें बहुत ध्यान देना होगा. जो भी लोग नियमों का पालन नहीं कर रहे हैं, हमें उन्हें टोकना होगा, रोकना होगा और समझाना भी होगा. मुंबईत वाहनांची तपासणी करण्यावरून काँग्रेसनं सरकारला घरचा आहेर दिलाय. एकतर संपूर्ण लॉकडाऊन पुन्हा करा, नाहीतर लोकांना उगाच त्रास देऊ नका अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही भूमिका घेतली आहे. वाहनांची तपासणी करण्याच्या मोहिमेत नियोजनाचा अभाव दिसतोय, लोकांची गैरसोय होता कामा नये असं सातव म्हणाले. गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस हा घरचा आहेर देतोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. पोलिसांचा हा खरोखरच नियोजन शून्य कारभार आहे. हे नियम तयार करत असताना 2 किलोमीटर कशा पद्धतीनं त्याचं मेजरमेंट होणार आहे, त्याला डिफाईन कसं केलं जाणार आहे, तुम्ही या संदर्भामध्ये ट्रॅफिक जाम होणार नाही याची काही काळजी घेणार आहात, या संदर्भात काहीही नियोजन आणि काही विचार केलेला नाही. माझी आता सुद्धा पोलीस कमिशनर यांना विनंती राहील की या संदर्भातला बदल आपण केला पाहिजे. पीपल फ्रेंडली अप्रोच असला पाहिजे, काळजीपूर्वक अप्रोच असला पाहिजे. परंतु ही जी वाहतुकीची कोंडी यामुळे होत आहे यामध्ये बदल करायची गरज आहे. हा चुकीचा निर्णय आहे असं माझं मत आहे. या संदर्भामध्ये बदल हा त्वरित केला पाहिजे. कारण एक तर पूर्ण लॉकडाऊन करा, बाहेर कोणालाच पडू देऊ नका. बाहेर पडू द्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग नीट करा की कोणी पडलं पाहिजे आणि कोणी नाही पडलं पाहिजे. असं 2 किलोमीटर डिफाईन कसं करणार, की कोण कुठून कुठं कधी कसा आला हे कसं डिफाईन करणार हा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर निश्चितपणाने याच्यात बदल केला पाहिजे अशी काँग्रेसच्याही नेत्यांची भूमिका आहे. आम्ही या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि पोलीस कमिशनर यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत आणि बदल केला पाहिजे अशी आमची या संदर्भातली भूमिका आहे. लोकांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल आणि 2 किलोमीटर 1 किलोमीटर अशी डिफाईन करताना त्याच्या मागे लॉजिक कधी नीट असलं पाहिजे की ते कसं डिफाईन करणार हा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात मला वाटतं निर्णयाचा फेरविचार करायची गरज आहे. निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. तसंच शरद पवार यांच्यावरील टीका दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पिचड यांनी पत्रक काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केलाय. मी भाजपमध्ये असलो तरी अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचं भान ठेवावं असा हल्लाबोल मधुकर पिचड यांनी केलाय. गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे माझ्या मनाला दुःख झालं. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणं ही फॅशन झाली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मत पिचड यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बातम्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत पंढरपूरला रवाना झालेत. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना झाले. बुधवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. माऊलींच्या पादुका घेऊन पंढरपूरच्या दिशेने जाणारा ताफा दिवे घाटात पोहोचला. खरं तर दिवे घाटातलं जे दृश्य असतं ते दरवर्षी अत्यंत विहंगम असं हे दृश्य असतं, जेव्हा हा सगळा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला असतो. आज मात्र एका बसमधून या पादुका दिवे घाट पार करत होत्या. एक वेगळी वारी म्हणावी लागेल ही, पण परंपरा तुटलेली नाहीये, परंपरा कायम आहे. माऊलींच्या पादुका आज विठ्ठलाच्या भेटीला निघाल्या. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.